अखेर प्रतीक्षा संपली. वाडा साक्री बस सेवा ताराबाद इथून पुन्हा सुरू. नागरिकांकडून जोरदार स्वागत. अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी, ज्याची मागणी ताराबाद आणि परिसरातील नागरिक बऱ्याच दिवसापासून करत होते, ती वाडा आगाराची वाडा साक्री राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा अखेर पूर्ववत झाली आहे. नागरिकांमध्ये उत्साहाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. बऱ्याच दिवसापासून बंद असलेल्या या बस सेवेमुळे परिसरातील नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांची मोठी गैरसोय होत होती. नागरिकांच्या सततच्या मागणीनुसार एस.टी. महामंडळाने ही बस पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांकडून भरभरून प्रमाणात प्रतिसाद मिळत असून समाधानकारक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. ही बस पुन्हा सुरू झाल्याच्या आनंदात ताराबाद येथे नागरिकांनी बसचे उत्साहात स्वागत केले. केवळ स्वागतच नव्हे, तर या बस सेवेसाठी प्रयत्न करणाऱ्या आणि प्रत्यक्षात ही बस घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला. यावेळी बसचे कर्तव्यदक्ष चालक सागर दानी आणि वाहक जी.एस. पाटील तसेच ताराबाद आगार व्यवस्थापक आयरे साहेब यांच्या उपस्थितांमार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या रेखाताई पवार व यशवंत पवार, RPI तालुका माजी अध्यक्ष कैलाश मोरे, डॉक्टर नितीन पवार, ग्रामपंचायत सदस्य मिलिंद चित्ते, जिल्हा उपाध्यक्ष OBC सेल काँग्रेस, वाहतूक नियंत्रक अहिरे साहेब, प्रकाश दानी, कैलाश महाजन, बापूराव दानी, प्राथमिक शिक्षक कैलाश जगताप, संजय क्षीरसागर, हरी पाटील यांच्यासह परिसरातील प्रवासी बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाडा साक्री बस पुन्हा सुरू झाल्याने ताराबाद परिसरातील नागरिकांना प्रवास आता सोपा आणि सुखकर होणार आहे. एस.टी. महामंडळाच्या या निर्णयाबद्दल नागरिकांनी समाधानी आहेत. अशाच अधिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. 24x7 न्यूज रिपोर्टसाठी उमेश मोरे, ताराबाद. बापूसाहेब आयरे साहेब यांचा सत्कार आमचे बापूसाहेब करतील. त्यांना मी विनंती करतो की त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत आणि